नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पास आहे, 12वी पास आहे, पदवीधर आहे, अशा वेगवेगळ्या शिक्षणानुसार इथे भरती निघालेली आहे। खूप चांगली भरती आहे, प्रायव्हेट नोकरी असणार आहे। कमीत कमी सॅलरी 10,000 ते तुम्हाला 40,000 पर्यंत भेटू शकते। संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत, म्हणजे ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, कधीपासून सुरू होणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, त्यानंतर इथे अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर अर्जाची पद्धत कोणती असणार आहे, नोकरीचे प्रकार काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। महत्त्वपूर्ण माहिती आहे, संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्सवरची नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया। रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून अपडेट आलेली आहे। वेगवेगळ्या पदांसाठी ते ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। उद्या म्हणजेच 15/11/2024 म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 पासून तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आता ही ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, कोणत्या पदांसाठी भरती आहे, आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। सो इथे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नापूर, तालुका जामखेड, डिस्ट्रिक्ट अहमदनगर यांच्याकडून अपडेट आलेली आहे। रिक्वायर्ड बी फार्मसी आणि एम फार्मसीसाठी टीचिंग स्टाफ आहे। डेझिग्नेशन पाहू शकता तुम्ही, प्रिन्सिपल, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लायब्रेरियन अशा वेगवेगळ्या पदांसाठी इथे टीचिंग स्टाफमध्ये भरती आहे। आणि त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफमध्ये ऑफिस सुपरिटेंडंट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लॅब अटेंडंट, अकाउंट क्लर्क, कम्प्युटर ऑपरेटर, सिव्हिल इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, स्वीपर, कुक, गार्डनर, प्यून आणि हाऊसकीपिंग स्टाफ या पदांसाठी भरती निघालेली आहे। आता वन बाय वन आपण इथे डेझिग्नेशन, सब्जेक्ट, नंबर ऑफ पोस्ट आणि एलिजिबिलिटी चेक करून घेऊया। सो इथे प्रिन्सिपलचे पहिलं पद आहे, कोणताही सब्जेक्ट चालणार आहे, एक पोस्ट लागणार आहे। रिक्विजिट क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, अदर डिटेल्स अँड प्रिस्क्राइब्ड ॲप्लिकेशन फॉर्म्स आर अवेलेबल ऑन, जी त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती अवेलेबल आहे। प्रोफेसर आहे, त्याच्यानंतर इथे फार्मकोलॉजी किंवा फार्मेटिक्युलर्स केमिस्ट्री तुमचं झालेलं पाहिजे आहे। एक पदांसाठी इथे भरती आहे। असोसिएट प्रोफेसर आहे, हे सब्जेक्ट्स दिलेले आहे, तुम्ही चेक करायचं आहे। फार्मसी प्रॅक्टिस आहे, ॲश्युरन्स आहे, फार्मकोलॉजी आहे, फार्मकोलॉजी आहे, फार्मेटिकल केमिस्ट्री आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे, सेम हिअर फार्मची आहे, त्याच्यामुळे संपूर्ण इथे सब्जेक्ट्स तेच असणार आहे। लायब्रेरियन एम लिव्ह आणि बी लिव्ह पाहिजे आहे सब्जेक्ट्स। नॉन स्टाफिंगमध्ये ऑफिस सुपरिटेंडंट, एनी पीजी डिग्री विथ कम्प्युटर नॉलेज, तुम्हाला कम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे। पीजी डिग्री कोणत्याही फील्डमध्ये असू द्या, नक्कीच चालणार आहे। 2 पोस्टसाठी इथे भरती आहे। लॅब टेक्निशियन, बी फार्मसी, डी फार्मसी, BSc झालेला आहे, 4 पदांसाठी इथे भरती आहे। लॅब असिस्टंट, बी फार्मसी, डी फार्मसी, BSc झालेला आहे। लॅब अटेंडंट, HSc किंवा SSc झालेला आहे, 4 जागा आहेत। अकाउंटंट क्लर्क, MCOM झालेलं पाहिजे आहे आणि टॅली तुमचं झालेलं पाहिजे आहे। कम्प्युटर ऑपरेटर जिथे MCA तुमचं BCA झालेलं आहे, ॲप्लिकेशन करू शकता। 6 जागांसाठी ही भरती आहे। सिव्हिल इंजिनियर, ME किंवा BE, एक जागा आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर, ME किंवा BE, कम्प्युटर झालेलं पाहिजे आहे, कम्प्युटर फील्डमधून झालेलं पाहिजे आहे, 2 जागा। हार्डवेअर इंजिनियर, ME BE, कम्प्युटर, ड्रायव्हर, HSc SSc, सिक्युरिटी गार्ड, HSc SSc, स्वीपर सेम हिअर HSc SSc, कुक, गार्डनर, पिओन आणि हाऊसकीपिंग स्टाफ यांचं सर्वांचं HSc आणि SSc कमीत कमी झालेलं पाहिजे आहे। इथे तुम्ही जागा बघू शकता, एकूण हाऊसकीपिंग स्टाफसाठी 10 आहे, पिओनसाठी 10 आहे, गार्डनरसाठी 2 आहे, स्वीपरसाठी 10 आहेत। अशा वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे पोस्ट आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा असणार आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ नेसेसरी सर्टिफिकेट्स तुम्हाला 15 दिवसांच्या आतमध्ये इथे सबमिट करायचं आहे। कॉलेजमध्ये बाय हँड तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे 15 दिवसाच्या आतमध्ये। आणि इथे तुमची जी सिलेक्शन आहे, मे बी मुलाखतीद्वारे होऊ शकते किंवा एक्झामद्वारे सुद्धा होऊ शकते, इथे पर्टिक्युलरली सांगितलेलं नाही। पण तुम्हाला इथे अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ नेसेसरी सर्टिफिकेट्स थ्रू तुम्हाला इथे पाठवावं लागणार आहे, सांगितलेलं आहे। तुम्ही मेल आहे, फिमेल आहे, नक्कीच अर्ज करू शकता। कमीत कमी सॅलरी 10,000 ते 40,000 पर्यंत तुम्ही एस्टिमेटेड सॅलरी आहे मिळू शकते, कोणतीही फी घेतली जाणार नाही। त्यानंतर ॲप्लिकेशनची लास्ट डेट 15 दिवसात आहे, म्हणजे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकणार आहात। ही अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।